तहसील परिसरात धावत्या मारुती व्हॅनला भीषण आग, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. राळेगाव शहरातील तहसील कार्यालय परिसरात आज सकाळी एका धावत्या मारुती व्हॅनला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. अवघ्या काही मिनिटात डोळ्यादेखत संपूर्ण कार जळून खाक झाली असून सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाहेर उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 3 मे रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास एक मारुती व्हॅन राळेगाव शहरातील तहसील परिसरातील मार्गावरून जात होती. अचानक चालत्या गाडीतून धूर निघू लागला आणि काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र आगीची तीव्रता इतकी भीषण होती की उपस्थित लोकांना काहीही हालचाल करण्याची संधी मिळाली नाही. अवघ्या काही मिनिटात संपूर्ण कार आगीच्या विळख्यात सापडली आणि नागरिकांच्या डोळ्यादेखत तिचे रूपांतर कोळशात झाले. आग लागल्याचे लक्षात येता चालकाने वेळीच गाडी थांबवून बाहेर धाव घेतली, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. चालकाने ऐनवेळी बाहेर पडण्यात यश मिळवले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी मारुती व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाल्याने मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे राळेगाव शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मारेगाव वार्ता, जावेद शेख, राळेगाव, यवतमाळ.